शेतकऱ्यांचा शक्तीपीठला विरोध दर्शवण्यासाठी खुपेरे हनुमान मंदिर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माननीय राहुल पाटील, जिल्हा परिषद नूतन सदस्य माननीय राजू सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ विद्यमान संचालक माननीय बाळासाहेब खाडे सांगरुळकर, खुपेरे पंचायत समिती नूतन सदस्य सौ आशा पाटील, कुंभी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव पाटील, पैलवान अशोक माने, प्रकाश मुगडे, बबलू पाटील, रणजित पाटील, शेतकरी संघटनेचे पांडुरंग शिंदे, शरद जोशी, संस्थापक जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील साबळेवाडी यांच्या नेतृत्वाखाली ही सभा घेण्यात आली। या सभेसाठी गणेशवाडी गावचे यादव सर आणि भागातील असंख्य शेतकरी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष माजी खासदार माननीय राजू शेट्टी साहेब, करवीरचे आमदार माननीय चंद्रदीप नरके, माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके, शेतकरी संघटना महिला आघाडी राज्याध्यक्ष डॉक्टर सौ प्रगती खरे चव्हाण आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना संस्थापक जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील साबळेवाडीकर यांनी सांगितलं, शक्तीपीठ महामार्गाला माझ्या भागातील शेतकरी आपली 1 गुंठा ही जमीन देणार नाहीत आणि राज्य सरकारने आमच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शेतकरी आत्मदहन करू, असं त्यांनी सांगितलं। या शक्तीपीठ महामार्ग दरम्यान खुपेरे गावासह भागातील सर्व शेतकरी महिला वर्ग विरोध दर्शवत आहेत। या सभेसाठी खुपेरेसह भागातील सर्व शेतकरी वर्ग महिला वर्ग यांनी आपली उपस्थिती लावली होती। प्रास्ताविक बबलू पाटील तर आभार सदाशिव पाटील सर खुपेरे यांनी मांडले। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी अनिल जाधव।